पुढं बघू आपण आता डिजीज आजार. आजाराची ओळख ब्ल्यू विट्रिऑल, ओपिओ. आता हे जे आहेत ना, इथं काय सांगितलं आपण, ब्ल्यू विट्रिऑल जो सांगितलं आहे ना मोरचूत, तर हा कायसाठी वापरला जातो, तर रक्तक्षय ॲनिमिया तुम्हाला आहे का नाही हे तपासण्यासाठी वापरलं जातं. कंबाईंड बी मेन्स 2023ला विचारला आहे. तर हा कसा वापरला जातो, आता फॉर एक्झाम्पल हा ब्ल्यू विट्रिऑल इथं असेल द्रावण एखाद्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये काय करणार, तुमचं ब्लड सॅम्पल घेणार आणि त्या ब्लडचे ते त्यात थेंब टाकतील काही. ओके. आणि जर ते थेंब ह्या ब्ल्यू विट्रिऑलमध्ये जर खाली गेले तळाला, तर याचा अर्थ आहे की तुम्हाला ॲनिमिया नाही आहे. ओके. म्हणजे हे थेंब जर खाली चालले तुमच्या रक्ताचे, तर मग तुमच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं आहे. ओके. हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं आहे म्हणजे तुम्हाला ॲनिमिया नाही. पण जर तुमच्या रक्ताचे थेंब जर ह्या ब्ल्यू विट्रिऑलच्या वर तरंगले, वरती खाली नाही गेले, वरतीच तरंगले, तर याचा अर्थ की तुम्हाला ॲनिमिया आहे, तुमच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमी आहे. तर अशी ती टेस्ट करतात, ब्ल्यू विट्रिऑल टेस्ट ॲनिमियासाठी. पुढं ओपिओड्स बघा, हे CNS म्हणजे काय, आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम जी असते त्याला ते अफेक्ट करतात. ओके. कंबाईंड प्रिलिम 2023ला विचारलं होतं ओपिओड्स. आय थिंक ओपिओड्सवर प्रश्न आपल्याला आत्ता पण विचारलेला 2024च्या राज्यसभा प्रीला, की बाबा हे आपल्या ला अफेक्ट करतात नर्वस सिस्टीमला. व्हायरॉइड्स म्हणजे फक्त गोलाकार RNAचे बनलेले असतात, प्रथिनांचे आवरण म्हणजे प्रोटीन कोट्याला नसते. राज्यसभा प्री 2022ला विचारलेलं आहे. तर हे पण लक्षात ठेवा. व्हायरॉइड्स म्हणजे काय, व्हायरसपेक्षा लहान असतात, व्हायरसपेक्षा लहान आणि साधे असतात, त्याला प्रोटीन कोट नसतं. ओके. आणि RNAचे बनलेले असतात हे. नेक्स्ट स्लाईड बघा, विषाणूजन्य आजार. आता इथं आपण व्हायरसबद्दल बघतोय. विषाणू हा असेल्युलर असतो. ओके. अकोशिकीय, याला सेल्स वगैरे काही विषय नसतो असायचा. आणि हा कनेक्टिंग लिंक आहे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मधला कनेक्टिंग लिंक आहे. सजीव आणि निर्जीवांना जोडणारा हा दुवा आहे व्हायरस. जेनेटिक मटेरियल म्हणजेच आनुवंशिक साहित्य काय, DNA किंवा RNA किंवा दोन्ही असतील त्याच्यामध्ये, किंवा दोन्ही. ओके. हा तुमचा व्हायरस. विषाणूजन्य आजारावर प्रतिजैविकांचा प्रभाव होत नाही. अँटीबायोटिक्स यासाठी आहे, बॅक्टेरियासाठी आहे. ओके. स्पेसिफिक बॅक्टेरियासाठी स्पेसिफिक अँटीबायोटिक असतात, तर ते बॅक्टेरियासाठी आहे, व्हायरससाठी नसतात ते. ओके. यासाठी अँटीव्हायरल औषध, यासाठी आपण व्हायरससाठी काय वापरणार, अँटीव्हायरल ड्रग्स वापरणार, किंवा मग लसीकरण, वॅक्सिनेशन. देवी बघा, स्मॉल पॉक्स आणि पोलिओ. तर स्मॉल पॉक्सचा जे वॅक्सिन आहे, म्हणजेच देवीवरचं जी लस आहे ती कोणी शोधून काढली, एडवर्ड जेन्नरनी काढली. कंबाईंड बी प्री 2022ला विचारलं, एडवर्ड जेन्नर. आणि हा पोलिओ आहे, याला पोलिओ मिलिटिस पण म्हणतात. राज्यसभा प्री 2021ला विचारले. पल्स पोलिओ प्रोग्राम भारतात 1995ला सुरू झाला होता. आणि तोंडी लस म्हणजे ओरल वॅक्सिन ही जी देतात त्याला काय म्हणतात, सबाईन किंवा सबीन, SABIN. हे कंबाईंड बी 2022ला विचारलं होतं. सो हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट स्लाईड बघा, वेक्टर बॉर्न आणि झोनोटिक व्हायरल डिजीज. आता डेंग्यू डिजीज जो आहे हा कोणत्या डासाच्या मुळे होतो, कोणत्या डास चावल्यामुळे, तर एडिस इजिप्ती. मग तो डास चावल्यामुळे होत नाही, ती एडिस इजिप्ती जे काही त्याच्यामध्ये व्हायरस कॅरी करते. ओके. त्याच्यामुळे आपल्याला तो हे होतो डेंग्यू डिजीज. तर क्लर्क टायपिस मेन्स 2021ला विचारलं होतं. वेस्ट नाईल एन्सेफेलिटिस हा जो आजार आहे हा सगळ्यात आधी 1937मध्ये युगांडा येथे आढळला, पहिला रुग्ण. कंबाईंड सी प्रिलिम 2021ला विचारलं आहे. हे बघा, युगांडा इथं. ओके. इथं दक्षिण आफ्रिकेमध्ये. पहिला मानवी रुग्ण कशाचा, तर इथं असा बाण करा, मंकी पॉक्सचा. इथं ओके असा बाण करा, म्हणजे मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण तुम्हाला कुठं भेटला आहे, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द कांगो 1970ला. ओके. 2022ला विचारलेला आहे. हा बघा, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, मंकी पॉक्स 1970. सो हे लक्षात ठेवा. रक्त आणि पाण्याद्वारे पसरणारे विषाणू बघा. आता हेपॅटायटिस बी जो आहे तुमचा दूषित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. क्लर्क मेन्स 2019ला विचारले. HIV एड्स हा रक्तपेढ्यांची HIV एड्सचा आपण इथं हे दिलं आहे नियंत्रण, म्हणजे कसं कंट्रोल करणार, हा कसा पसरतो तर तुम्हाला माहीतच आहे. ओके. याला पण हेच आहे, किंवा इन्फेक्टेड निडल्स, असुरक्षित लैंगिक संबंध यांनीच पसरतो हा पण याला तुम्ही कंट्रोल कसं करणार, की बाबा रक्तपेढ्यांची तपासणी, स्क्रीनिंग ऑफ ब्लड. PSI प्री 2016ला विचारले. आणि हेपॅटायटिस A जो आहे इन्फेक्शियस आहे, संसर्गजन्य, हा दूषित अन्न किंवा पाण्यामुळे पसरतो. STI प्री 2016ला. म्हणजे हेपॅटायटिस B हा
असा पसरतोय इन्फेक्टेड सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधाने. आणि हेपॅटायटिस ए हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतो. आता हा जो बंची टॉप रोग आहे हा केळीवर होतो, हा एवढं लक्षात ठेवा फक्त. कंबाईन सी प्री 2018ला विचारलेला आहे. पुढं बघा जीवाणूजन्य आजार म्हणजे बॅक्टेरियल डिझीज. आपण आधी व्हायरल बघितले, आता बॅक्टेरियल बघा. हा कोकी, आता बॅक्टेरियामध्ये पण टाईप आहेत त्यांचे. कोकी म्हणजे गोलाकार जीवाणू असतो हा. बॅसिली म्हणजे हा दंडाकार दंडाणू जीवाणू. आणि हा स्पिरिला म्हणजे सर्पिलाणू जीवाणू असतो हा. जीवाणू हे एक पेशी असतात आणि प्रोकॅरोटिक असतात. ओके, बॅक्टेरिया जे आहेत तुमचे एक पेशी आणि प्रोकॅरोटिक आहेत. उपचार काय तर अँटीबायोटिक्स आपण पाहिलं होतं. काही उपयुक्त आणि काही हानिकारक. म्हणजे आता लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया जो आपण दहीमध्ये भेटतो तो चांगला असतो आपल्या बॉडीसाठी, पण बाकीचे वाईट असतात. ओके, म्हणजे काही चांगली असतात, काही वाईट पण असतात. आता पाहूया आपण एमपीएससीने विचारलेले प्रमुख जीवाणूजन्य आजार. हे बघा, हुपिंग कफ म्हणजे डांग्या खोकला. आता कोणता जीवाणू येतं? बोर्डेटेल्ला पर्ट्युसिस. कंबाईन प्री 2023ला विचारले. ट्रेंच फीवर पहिला महायुद्ध सैनिकामध्ये आढळला. ट्रेंच फीवर हा जीवाणू म्हणजे बार्टोनेला क्विंटेना. म्हणजे ट्रेंच फीवरचा कोणता जीवाणू आहे? बार्टोनेला क्विंटेना. हे बघा, ट्रेंच असे खंदक असतात ना, त्याच्यामध्ये सैनिक राहायचे लढाईच्या वेळी, तर मग तिथं हा जीवाणू वाढला म्हणजे आला आणि त्याच्यामुळे ट्रेंच फीवर आजार आला नवीनच. आणि हा हुपिंग कफसाठी बोर्डेटेला पर्ट्युसिस. लक्षात कसं ठेवायला? बोर्डेटेला कॉजेस बॉर्डरलाईन ब्रीदिंग प्रॉब्लेम्स म्हणजेच डांग्या खोकला. आणि ट्रेंच फीवर हा ट्रेंचेसमध्ये लढणाऱ्या सैनिकांचा आजार. याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्षयरोग बघा आणि विषमज्वर. क्षयरोग म्हणजे तुमचा ट्युबरक्युलोसिस. प्रतिबंधात्मक लस बघा काय, हे कट करा, हे काही कामाचं नाही, हे चुकून आलं आहे. म्युटेड फॉर गोल्ड की हे रफ करा. म्युटेड गोल्ड फॉर PIQ रेफरन्स जे दिले ना ब्रॅकेटमध्ये ते कट करा. आणि BCG वॅक्सिन जी आहे ती ट्युबरक्युलोसिससाठी असते. क्लर्क टायपिस्ट मेन्स 2017ला विचारले. BCG वॅक्सिनचं जर तुम्ही फुल फॉर्म बघाल, बी म्हणजे बॅसिलस विचारू शकतात. सी म्हणजे CALMETTE म्हणजे कालमट्टे. आणि जी म्हणजे GUERIN ग्युरिन म्हणजे बॅसिलस कालमट्टे गुरिन BCG. तरी ट्युबरक्युलोसिससाठी. आणि डॉट्स प्रोग्राम हा तुमचा क्षयरोग नियंत्रणासाठी आहे. क्षयरोग. ओके, कंबाईन बी प्री 2019ला विचारले. नॅशनल साल्मोनेला फेज टायपिंग सेंटर कोलकाता झाले, तिथं करेक्शन आहे तेवढं, तिथं न्यू दिल्ली करा. न्यू दिल्ली. लेडी हार्डिंग कॉलेज आहे बघा न्यू दिल्लीला, तिथं आहे ते नॅशनल साल्मोनेला फेज टायपिंग सेंटर. ओके, नेक्स्ट बघा, आदी जीवजन्य आजार प्रोटोझोअन डिजीज. तर प्रोटोझोआ एक पेशीय असतो, युकॅरियोटिक असतो आणि सूक्ष्मजीव आहे. ओके, एक पेशीय युकॅरियोटिक सूक्ष्मजीव प्रोटोझोआ. अनेक रोग वाहकांद्वारे वेक्टर्सद्वारे पसरतात. एक्झाम्पल आहे मलेरिया, आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस. प्रोटोझोअन डिजीजमध्ये रोगाचा कारक पॅथोजन असतो. म्हणजे रोगाचा कारक जो आहे म्हणजे पॅथोजन हा वाहक म्हणजे व्हेक्टर आणि लक्षण हे तीन घटक सर्वात महत्त्वाचे आहेत. तर रोगाचा कारक कोण आहे आणि व्हेक्टर कोण आहे? ओके, वाहक आणि लक्षण हे महत्त्वाचं आहे प्रोटोझोअन डिजीजमध्ये. फॉर एक्झाम्पल आता इथं काय दिलं आहे? मलेरिया. मग मलेरियाला तुम्हाला स्पेसिफिक डास चावला नव्हतो, पण त्या डासामध्ये कोणता तरी व्हायरस असतो जो त्याला तो डास त्या व्हायरसला कॅरी करत असतो. ओके, त्याच्यामुळे तो होत असतो. बघूच आपण पुढं. आता बघा, मलेरिया आणि स्लिपिंग सिकनेस. सो हा जो आहे बघा, हा डास चावला तुमचा. ओके, हा डास चावला आणि त्याच्यामुळे तुम्हाला मलेरिया झालेला आहे. मग ते काय कॅरी करते? प्लाझ्मोडियम. ओके, प्लाझ्मोडियम जो आहे हा याला कॅरी करतो. तो फायलम प्रोटोझोआमधला प्लाझ्मोडियम जो आहे याला तो कॅरी करतो, हा डास, आणि त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो. आणि ताप आणि थंडी कशामुळे होते? तर हेमोजॉईनमुळे होते. हेमोजॉईन जे असतं हे हेमोजॉईन, याच्यामुळे आपल्याला ताप थंडी येते. आफ्रिकन स्लिपिंग सिकनेसचा कारक काय आहे? ट्रिपॅनोसोमा. ओके, जसं आपल्याकडे प्लाझ्मोडियम होता तसा इकडे ट्रिपॅनोसोमा हा पण तुमचा प्रोटोझोआचा आहे. ट्रिपॅनोसोमामुळे आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस होतं. आणि याचा व्हेक्टर जे आहे ते सेसी माशी. जसं इकडं व्हेक्टर काय होता? मॉस्किटो होता, मच्छर. तसा याच्यामध्ये व्हेक्टर कोण आहे? तर सेसे माशी. लक्षात कसं ठेवाल? ट्राय टू स्लीप म्हणजे ट्रॅपॅनोसोमामुळे स्लीप. कळलं का? ट्रॅपॅनोसोमा हा बघा, ट्रॅपॅनोसोमामुळे स्लीप.
ट्राय टू स्लीप असं लक्षात ठेवू शकता. आणि सेचं नाही का स लक्षात ठेवू शकता, स्लीपिंग सिकनेस. आरोग्य आणि कार्यक्रम लसीकरण बघा 1985ला युनिव्हर्सल इम्युनेशन प्रोग्राम लॉन्च झाला. कंबाईन सी 2018ला विचारलं होतं, 1985चा इयर लक्षात ठेवा. बूस्टर डोस कशासाठी असतो तर कार्यक्षमता इम्युनोग्लोबुलिन जी IgG नियंत्रित करते. बूस्टर डोस काय करतं तर जी नियंत्रित करते. न्यूबॉर्न वॅक्सिनेशन म्हणजे जे लहान जस्ट न्यूबॉर्न चाइल्ड्स असतात त्यांना कशाचं वॅक्सिनेशन करतात, BCG, ओरल पोलिओ, हेपॅटायटिस B. आता तिथं हेपॅटायटिस A वगैरे देऊ शकतात किंवा दुसरं काय देऊ शकतात. ओके, तर ते चुकीचं ऑप्शन दिलं त्यांनी. आपल्याला हे 3 लक्षात ठेवा. हे तर आहेच, अजून पण असतील पण हे 3 महत्त्वाचे आहेत, BCG, ओरल पोलिओ आणि हेपॅटायटिस B नाही का. B म्हणजे फॉर बॉर्न बेबीज, प्रोटेक्टेड हेल्दी. P म्हणजे पोलिओ आणि हेल्दी, H म्हणजे हेपॅटायटिस B. सो बॉर्न बेबीज प्रोटेक्टेड हेल्दी असं लक्षात ठेवू शकता की बाबा एवढे 3 तर शुअर शॉट त्यांना द्यावे लागतात आधीच. आता शास्त्रज्ञ बघा, फ्लेमिंग जे आहेत, फ्लेमिंग यांनी स्मॉल पॉक्स वॅक्सिन काढलं फ्लेमिंग यांनी. सॉरी, हे तर आपल्याला स्मॉल पॉक्स वॅक्सिन आपलं हे एडवर्ड जेन्नर आहे ना. स्ट्रेप्टोमायसिन पाहिजे ॲक्च्युली, इथं गणल्याचा कार्यक्रम सगळा हे रफ करा. ओके, आपण जेन्नरचं पाहिलं होतं किंवा जेन्नरचं काय विषय तर स्मॉल पॉक्स वॅक्सिन आहे. ठीक आहे. आणि फ्लेमिंग जे आहे, फ्लेमिंगचं स्ट्रेप्टोमायसिन आहे म्हणजे पेनिसिलिन जे त्यांनी हे केलेलं आहे. बाकीचे मग लुईस पॅस्चर आणि वॅक्समन. एकच मिनटं. फ्लेमिंगचं स्ट्रेप्टोमायसिन हे पण दिले बघा खाली. अजून आपण ट्रान्सपोसन्स जे आहेत, जम्पिंग जीन्स, याचा शोध बार्बरा मॅक्लिंटक यांनी लावलेला आहे. कोणी लावलं आहे? बार्बरा मॅक्लेंटिक. आणि अँथ्रॅक्स वॅक्सिनचं काय सांगितलं मी, पाश्चरच यायचं. आणि SA वॅक्समॅनचं एन्झाईम लायझोझोम आहे. सो लक्षात ठेवा आहे, फ्लेमिंग स्ट्रेप्टोमायसिन, SA वॅक्समन एन्झाईम लायझोझोम, जेन्नरचं तर माहिती आहे स्मॉल पॉक्स, आणि पाश्चरचं अँथ्रॅक्स वॅक्सिन. आणि हे पण लक्षात ठेवा, ट्रान्सपोसन्स जे आहे, ट्रान्सपोसन्स म्हणजे याला जम्पिंग जीन्स म्हणतात त्याचा शोध कोणी लावलेला आहे तर बार्बरा मॅक्लिंटॉक. कंबाईन सी 2019ला विचारलेला आहे. पोषण आणि आनुवंशिकता बघा, आता हा आपल्याला आय थिंक आत्ता पण विचारलेला कंबाईनला, आत्ता म्हणजे मागच्या वर्षी कंबाईन प्रिलिम 2024ला विचारलं होतं. क्वॉशिओरकर जो आजार आहे कशामुळे होतो तर हा तुमचा याच्यामुळे होतो, प्रथिनांच्या कमतरतेमुळं. इथे एक अजून एक करेक्शन आहे, एक्स लिंक्ड क्रोमोझोम नाही पाहिजे तर तुमचं आयोडीनच्या कमीमुळे येतं गायटर. हे तर तुम्हाला बेसिक माहीतच आहे म्हणा, आयोडीन डिफिशियन्सीमुळे होतो. तर क्वॉशिओरकर फक्त प्रथिनांच्या कमतरतेमुळं, आणि मारसमस जो असतो तो प्रथिन आणि कॅलरीज दोघांच्या कमतरतेमुळे होतो. ठीक आहे. PSI प्री 2016 आणि कंबाईनच्या आपल्या 2024 एप्रिलला पण विचारले. आणि हा जो आहे गॉयटर ASO प्री 2016ला विचारला, हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. फायलरिसिस म्हणजे हत्तीपाय जो आहे, हत्तीपाय रोग, याची तपासणी जर करायचं तर तुम्हाला तर त्यासाठी सर्वोत्तम वेळ मध्यरात्र आहे. एक्साईज प्री 2017ला विचारलेला आहे. ठीक आहे. सारांश बघा एका दृष्टिक्षेपात, इथून चालू करू आपण. पर्ट्युसिस म्हणजे हुपिंग कफ म्हणजे डांग्या खोकला बघितला आपण, म्हणजे सगळे जीवाणूजन्य बॅक्टेरियल आजार आहेत. BCG डॉट्स त्याच्यावरची औषधं आहेत. ट्रेंच फिवर हा पण जीवाणूजन्य आजार आहे. कंबाईन सी प्री 2019चे 3 प्रश्न आहेत. नंतर विषाणूजन्यमध्ये मग तुमचा एडवर्ड जेन्नर जे काढलं स्मॉल पॉक्स वर्षी जी लस काढली
तर हा जो स्मॉल पॉक्स आहे हा पण विषाणूजन्य म्हणजे व्हायरल आहे. पोलिओ पण व्हायरलच आहे. डेंग्यू पण व्हायरल आहे. WNA वेस्ट नाईल एन्सेफेलिटिस युगांडाचा तोसुद्धा व्हायरलच आहे. परत मग फायलरिसिस आत्ताच वाचला आपण. रात्री तुम्ही मध्यरात्री टेस्ट करायची. क्वाशिओरकर हा फक्त प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळे होतो आणि व्हायरस हे त्याच्यामध्ये प्रोटीन नसतात. ओके, छोटे असतात ते, खूप व्हायरसपेक्षा लहान असतात. आदिजीवजन्य आजार म्हणजे प्रोटोझोन डिजीज, प्लाझ्मोडियम, ओके, मलेरियावाला, आणि ट्रेपनोसोमा म्हणजे स्लिपिंग सिकनेसवाला. लसीकरण हे युनिव्हर्सल इम्युनेशन प्रोग्राम 1985चा इयर लक्षात ठेवा. न्यूबॉर्न डिजीज, न्यूबॉर्न जे चाइल्ड्स असतात त्यांना काय देतात तर BCG, पोलिओ आणि हेपॅटायटिस B. आणि बूस्टर कायसाठी असतो, IgG साठी असतो. तर हे एक्साईजचे प्रश्न आणि ASOचे प्रश्न. शास्त्रज्ञ बघा, मॅकलेंटिक जम्पिंग जीन्स ज्यांनी शोधून काढले, कंबाईन 2019ला विचारलेला आहे. सो ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे, नक्की रिवाईज करा. थांबू आपण.